खड्ड्याची जर अवस्था बघितली या ठिकाणी खड्ड्यात पुष्पवृष्टी करून यांना या खड्डे दाखवण्याची वेळ या आंदोलकांवर आलेली आहे। पोलीस प्रशासनही या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, परंतु सर्वांना एवढीच विनंती आहे गरजेचं आहे। मोर्चा लातूर जिल्हा संयोजक। आज आपण महाराष्ट्रामधील 36 जिल्ह्यामध्ये भारतीय युवा मोर्चाच्या वतीनं आपण या ठिकाणी रस्त्यांचं पूजन करून, जे रस्त्याचे खड्डे आहेत त्या खड्ड्यांचं पूजन करून शासनाला हे दाखवू इच्छितोय की शासन याच्याकडे जे दुर्लक्ष करतंय हे दुर्लक्ष त्यांनी केलं नाही पाहिजे। कारण त्या खड्ड्यामुळं सर्वसामान्य नागरिकांचा जीव जातो आणि एखाद्या कुटुंबातला एखादा व्यक्ती करता धरता जर गेला तर त्या कुटुंबाचं अक्षरशः उद्ध्वस्त होतं आहे आणि जर ते उद्ध्वस्त होत असेल तर त्या कुटुंबाकडं प्रशासन लक्ष देत नाही। तसंच हा रस्ता रहदारीचा आहे, इकडे क्लासेसचा रस्ता आहे, या ठिकाणी विद्यार्थी सकाळी क्लासेसला जात असतात, त्या विद्यार्थ्यांना क्लासपर्यंत पोहोचण्यासाठी देखील खूप कसरत करावी लागते। तसंच हा रस्ता एक राज्यमार्ग आहे आणि हा राज्यमार्गावरती जात असताना देखील फार मोठी कसरत करावी लागते आणि ह्या कसरतीचा कार्यक्रम आत्ताच नाही, देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष पूर्ण झालेत तरी आमच्या ज्या मूलभूत समस्या आहेत, काय मूलभूत समस्या आमची, रस्ता, पाणी आणि लाईट, हे देखील जर हे शासन प्रशासन आम्हाला जर ही मिळवून देऊ शकत नसेल तर अशा शासनाचा धिक्कार असो आणि अशा शासनानं हे तात्काळ जर लक्षात घेतलं नाही तर भारतीय युवा मोर्चा येत्या काळामध्ये फार मोठं आंदोलन उभं करेल असं मी ह्या भारतीय युवा मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी प्रकट असं सांगू इच्छितो। कारण हे खड्डे लवकरात लवकर बुजवले पाहिजेत। भले आम्ही खड्डे भरा आंदोलन करत असलं तर हे खड्डे आम्ही फुलानं भरतोय, कारण ज्या गुत्तेदारांना याचा ठेका दिलेला होता त्या गुत्तेदारानं अतिशय
निष्कृत दर्जाचं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे हे खड्डे पडत आहेत आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जीवितहानी होते. धन्यवाद सर.